नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, रोजचं आपण आपलं जे धावपळीचं जे जगणं आहे ते जगत असतो आणि ह्या धावपळीच्या जगण्यामध्ये कुठेतरी आपल्याला असं वाटत असतं की एक विसावा मिळावा, कुठेतरी एक काहीतरी बदल व्हावा. आणि मला असं वाटतं की हा जो विसावा असतो तो विसावा म्हणजे जेव्हा आपण कलेच्या सानिध्यात असतो तो एक अतिशय उत्तम आपल्या मनाला मिळालेला विसावा असतो. कला ही माणसाला नेहमीच समृद्ध करत आलेली आहे. आपली जी संस्कृती आहे, आपल्या सगळ्या भारतीय संस्कृतींमध्ये कला हे जे माध्यम आहे हे माणसाच्या अगदी जवळचं असं माध्यम आहे. कला हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे. आपण आजच्या भागात कलेविषयी बोलणार आहोत, चित्रकलेविषयी बोलणार आहोत, चित्रकलेची जी प्रदर्शनं आहेत त्याविषयी देखील बोलणार आहोत. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे कला आणि संस्कृतीच्या विश्वामध्ये. आणि ह्या विषयावर आपल्याशी गप्पा मारण्यासाठी, आपल्याशी चर्चा करण्यासाठी दोन मान्यवर आलेले आहेत. त्यांची आपण ओळख करून घेऊया. आज आपल्याबरोबर आहेत कलाश्री बर्वे मॅडम. मॅम नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. आणि आज आपल्याबरोबर आहेत आनंद विकास जैनजी. नमस्कार आनंदजी, स्वागत है आपका कार्यक्रम में. आणि ह्या दोघांशी आज आपण छान गप्पा मारणार आहोत की कलेचं माध्यम हे नक्की काय असतं. कलाश्री मॅडम आहेत, त्या स्वतः चित्रकार आहेत, कला दिग्दर्शक आहेत आणि लेखिका आहेत. कलेच्या माध्यमातून त्या व्यक्त होत असतात. त्यांच्यासाठी कला काय आहे आणि कशा पद्धतीने त्या व्यक्त होतात याविषयी आपण बोलणार आहोत. आनंदजी आर्ट क्युरेटर, आर्ट प्रमोटर आहेत आणि जी आपण चित्रकलांची वेगवेगळी प्रदर्शनं बघत असतो त्या प्रदर्शनांचे ते आयोजक आहेत. तसंच स्पंदन ग्लोबल आर्ट अँड कल्चरल फाउंडेशन गोवाचे ते संचालक अध्यक्ष आहेत. आज आपण ह्या दोघांकडूनही जाणून घेणार आहोत. कलेच्या विश्वाची सफर आज आपण करणार आहोत आणि ती सफर सुरू करण्याच्या आधी आपण पाहणार आहोत एक छोटीशी ध्वनी चित्रफीत. पाहूया. डॉक्टर कलाश्री बर्वे या व्यवसायाने कला दिग्दर्शिका, लेखिका, चित्रकार आणि दिग्दर्शिका आहेत. अनेक विषयांवर त्यांनी खूपच कलात्मक शैलीमध्ये लिखाण केलं आहे. तसंच काव्य लेखनातही त्यांची विशेष रुची असते. सध्या त्यांची एक पुस्तिका प्रकाशित होण्याच्या प्रक्रियेत आहे ज्याचं नाव आहे इंक फ्रॉम हार्ट. आपल्या या अशाच योगदानासाठी, लेखनासाठी बंकिमचंद्र चॅटर्जी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. कैलाश खेर या पद्मश्री पुरस्कृत कलाकाराने स्वतःच्या आवाजात एक गाणं गायलं आहे जे डॉक्टर कलाश्री बर्वे यांनी लिहिलं आहे आणि त्या गाण्याचं दिग्दर्शन देखील केलं आहे. कला दिग्दर्शक असणारे वडील कैलासवासी श्री वासुदेव गायकवाड यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी एकाहून एक असे सरस चित्रपट कला दिग्दर्शनाच्या क्षेत्रात यशस्वी करून दाखवले आहेत. संवेदनशील दिग्दर्शिका म्हणून गेली 6 ते 7 वर्ष चित्रपटसृष्टीमध्ये यशस्वी वाटचाल करत आहेत. त्यांच्या याच प्रयत्नांमुळे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अस्तित्व सारख्या शॉर्ट फिल्मला आंतरराष्ट्रीय MIFF पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तर त्यांच्या पाणी या शॉर्ट फिल्मने अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये नॉमिनेशन प्राप्त केलेलं आहे. त्यांच्यासोबत असणार आहेत स्पंदन फाउंडेशनचे सर्वेसर्वा अनंत विकास जैन. विकास सर
चित्रकारांसाठी, शिल्पकारांसाठी त्यांची कला सादर करण्यासाठी एक महत्त्वाचा असा प्लॅटफॉर्म उभा करून देत आहेत. आजपर्यंत पूर्ण भारतभर त्यांनी या कलाकारांच्या प्रदर्शनाची व्याप्ती पसरवली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमाने ते अनेक तळागाळातील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं मोलाचं कार्य करत आहेत. तसंच हे उपक्रम परदेशात करण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. कलाश्री मॅडम, आनंद सर, दोघांनाही पुन्हा एकदा नमस्कार करते. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. खरं तर मला असं वाटतं की प्रत्येक माणूस, मग तो जगात कोणताही देश असो, जगात कुठलाही भाग असो, त्याच्या आयुष्यात कला ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने येतच असते. कलाश्री मॅडम, तुम्ही स्वतः चित्रकार आहात, लहानपणापासून कलेच्या क्षेत्रात आहात. तुम्ही काय सांगाल की ह्या कलेबद्दल, ज्याला आपण आर्ट म्हणतो किंवा इन जनरल कुठलीही कला, त्याबद्दल काय सांगाल? असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीमध्ये कला आहे तो देवाच्या खूप जवळून आलेला असतो. तर ह्यात तुम्ही आता समजू शकता की या पृथ्वीवर आल्यानंतर किंवा या जीवनात आल्यानंतर कला ही तुम्हाला इतक्या वेगळ्या पद्धतीने घडवते. बरेचदा आपल्याला असं वाटतं की आपण कलाकार आहोत, आपण घडवतोय, आपण मूर्ती बनवतोय, पेंटिंग्स घडवतोय, बट ॲक्च्युली त्या गोष्टी आपल्याला घडवत असतात. आणि ही जी सुंदरता आहे, हे जे घडवणं आहे, हे कलाकार प्रत्येक गोष्टीत बघतो. कलाकार प्रत्येक एक दगडाला पण जेव्हा बघतो तर त्यातनंच मूर्ती विठ्ठलाची, माऊलीची जी बनते ती कलाच आहे, ती दगडातच लपलेली आहे, ती गोष्टींमध्येच आहे. तर ही दृष्टी आहे, एक अनुभूती आहे आणि हीच सुंदरता आहे कलेची आणि ती सगळीकडे आहे, सगळीकडे दडलेली आहे. त्याच्याकडे बघण्याची फक्त एक दृष्टी हवी आणि ती सेन्सिटिव्हिटी ऑटोमॅटिकली कुठेतरी डेव्हलप होते, असतेही. आणि दॅट इज व्हॉट इज कला. ती एक कला आहे. एक तुम्ही एक वेगळा आयाम दिलात मला असं वाटतं की कला कलाकाराला घडवत असते, असं तुम्ही म्हणालात. आनंद जी, आप क्या कहेंगे की आता कलाश्री मॅडमनी सांगितलं की कला कलाकाराला घडवत असते आणि जो कलाकार असतो तर त्याला कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवणं हे देखील खूप महत्त्वाचं काम असतं. कलाकार को लोगों तक पहुंचाने का एक महत्वपूर्ण काम आप कर रहे हैं, तो आप क्या कहेंगे इसके बारे में? ये जो आर्टिस्ट हैं, जो कलाकार हैं, ये हमारे समाज का एक बहुत अहम हिस्सा है जी. और लेकिन सच्चाई ये है कि सबसे ज़्यादा स्ट्रगल्स इनकी लाइफ में हैं. इनमें टैलेंट है, लेकिन आगे बढ़ने के लिए, एक बड़ी पहचान मिलने के लिए एक प्लेटफॉर्म की ज़रूरत होती है. किसी भी टैलेंट को एक प्लेटफॉर्म तो चाहिए होता है, लेकिन ये जो आर्टिस्ट हैं जो कैनवास पे हमारे समाज को, हमारी संस्कृति को रिफ्लेक्ट करते हैं, इनको काफ़ी बड़े स्ट्रगल्स का सामना करना पड़ता है. आर्टिस्ट को आगे बढ़ाने के लिए हमें समाज के हर हिस्से को, समाज के हर समुदाय को एकजुट होके और काम करना ज़रूरी है. जी. चाहे वो हमारे देश की सरकारें हैं, चाहे वो सीनियर आर्टिस्ट हैं, चाहे हमारे स्कूल कॉलेजेस हैं या खुद आर्ट कम्युनिटी है, हमें एकजुट होके और काम करना होगा. क्योंकि यही वो आर्ट है जो हमारी संस्कृति को रिफ्लेक्ट कर रहा है. जो अब देखेंगे जैसे जैसे समाज में, देश में परिवर्तन आते हैं, वो परिवर्तन सीधे से हम कैनवास पे देख सकते हैं. क्योंकि जो कलाकार है वो हमें एक तरह से समाज को गाइड कर रहा है कि हमें ये जो प्रॉब्लम्स है या ये जो परिवर्तन हो रहा है उसमें कैसे आगे बढ़ना है, कैसे मिलके. अब देखेंगे इंडिया में हर स्टेट के जो कलाकार हैं वहाँ की संस्कृति उनकी कला में झलकती है. इसका मतलब हुआ कि संस्कृति और कला एक साथ चल रहे हैं. जी. संस्कृति और कला मेरे ख्याल से बहुत सालों से, रादर परंपरा से साथ में चल रहे हैं. कलाश्री मॅडम, तुम्ही काय सांगाल की आपण म्हणतो की संस्कृती आणि कला हे बरोबर चाललेले आहेत, पण तरीही आजही जेव्हा एखाद्या लहान मुलाला कलाकार व्हायचं असतं किंवा काहीतरी कलाक्षेत्रात करून दाखवायचं असतं, तेव्हा अजूनही आपल्याकडे तेवढं असं प्रोत्साहन आपल्याकडे मिळत
नाही असं वाटतं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हो, नक्कीच. हे तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलात. जेव्हा की कला ही आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला ते असणं आणि त्याचं त्याला जाणीव होणं, नंतर त्यांनी याच्यावर विचार करणं की मला या क्षेत्रात काम करायचं आहे, हे कुठेतरी साधारण गोष्ट नाही आहे. हे जीवनाच्या एक बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन आलेली कुठेतरी आतून एक कॉल असते, ते हृदयातून आलेली म्हणा किंवा काय. ह्याला बरेच संचित गोष्टीही आहेत, त्याच्याबद्दल आता आपण नको बोलायला. मग त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला घरून किंवा आपले वाडवडील जेव्हा त्याच्या अगेन्स्ट जातात का, तर ह्याच्यामध्ये सिक्युरिटी नाही आहे. तर व्हेरी व्हॉट आय कॅन से की आर्ट हे सिक्युरिटी मानलं जात नाही आयुष्याच्या. जेव्हा आपण जगण्यासाठी आयुष्याचे पैसा पाणीचा विचार करतो, पोट पाण्याचा विचार करतो, त्यावेळेला कलाकारातून सरळ बोलतात की त्यांची चुकी नाही आहे त्यात, ॲब्सोल्युटली चुकी नाही आहे, कारण जगायला पैसा लागतोच. तरीही याच्या पलीकडे जाऊन लोक कलाकार बनतात, आपल्या आयुष्याची रिस्क घेतात. मी एक छोटंसं म्हणजे ह्याच्यावर लिहिले होते की त्यांना ना फिक्स इन्कम आहे, ना पॉलिसीज आहेत, ना रुटीन आहे, तरीही बँक बॅलन्स नाही आहे, तरीही आर्टिस्टना सर्व बिल्स भरायचे आहेत. समाजाला त्याला कला द्यायचीच आहे आणि तू बघ कसं तुझं चालवणार आहे. तर हे जे आहे ना, हे खूप चॅलेंजिंग आहे कलाकारासाठी, म्हणून त्याच्यासाठी त्याला विरोध केलं जातं. तर ह्याच्यावर आपण थोडे ॲश्युरिटीसाठी थोडंसं विचार केलं कलाकारांसाठी काय करू शकतो, तरी खूप बरं होईल. आणि आपली जी भारतभूमी आहे ही कलाची खूप मोठी भूमी आहे, मातृभूमी आहे. इथे तर कला खूप वेगळ्या वेगळ्या जातीत आहे, धर्मात आहे कला, आणि खूप मोठ्या प्रमाणात इकडे त्याचा जन्म आहे. तर याला खरंच अजून पुढे घेऊन जाऊ शकतो आपण विश्वभरात. नक्कीच. म्हणजे कुठेतरी तुम्ही जसं म्हणालात की एक स्थैर्य नाहीये असं चित्र आज आपल्याकडे दिसतंय, आणि कलाकारांची जी कला आहे त्याला स्थैर्य नाहीये, कारण ती लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये. आणि आनंदजी लोकांपर्यंत ती कला पोहोचवण्याचं काम अनेक वर्षांपासून करतायत. आनंदजी, आप क्या कहेंगे कि ये जो कला है, कला जैसे आपने कहा कि कला और संस्कृति इनका एक बहुत गहरा रिश्ता है, तो आगे जाके आप क्या कहेंगे कि भारत के विविध प्रांतों में किस तरह से कला प्रदर्शित होती है? जी, क्योंकि मैं पूरी तरह से आर्ट और आर्टिस्ट को एक बड़ी पहचान देने के काम में हूँ, तो मैंने एक प्रोजेक्ट डिक्लेयर किया था कि मैं 30 मंथ्स में इंडिया के सारे राज्यों में इवेंट्स करूँगा। अच्छा। ताकि वहाँ के आर्टिस्ट से मैं मिल सकूँ, वहाँ का जो कल्चर है, वहाँ की जो संस्कृति है, वहाँ का जो एक पर्टिकुलर आर्ट है, उसको मैं खुद जान सकूँ और उसको मैं हर स्टेट तक पहुँचा सकूँ। और बहुत ही सफलतापूर्वक हमने वो वो फेस्टिवल पूरा किया। इस फेस्टिवल में जो कि पूरे देश के सभी राज्यों और यूट्यूब में हुए, वहाँ की सरकार, वहाँ का मीडिया, वहाँ के आर्टिस्ट, सभी का बहुत बड़ा सपोर्ट मिलके और एक बड़ा ये एक तरह से मैं कह सकता हूँ कि बदलाव लाने की कोशिश थी, जिसमें हम सफल रहे। और एक इतना बड़ा नेटवर्क बन गया कि पूरे देश के आर्टिस्ट एक पॉइंट पर जुड़ गए कि हाँ, हम मिलके और हमारा जो कल्चर है वो दूसरे राज्यों तक पहुँचाएं। ये जो इंटरेक्शन हुआ, ये जो आर्टिस्ट, अलग अलग राज्यों के आर्टिस्ट का मिलना हुआ, इससे उनमें नई टेक्निक्स सीखने को मौका मिला उन्हें। दूसरे राज्यों के कल्चर को सीखने का, जानने का मौका मिला, और उनका आर्ट कहीं ना कहीं और इम्प्रूव हुआ। जो एक लिमिटेड दायरे में थे, आज वो नेशनल लेवल पर उन्होंने आर्ट को समझा है और अपने कॅनव्हास पर उसको उतारने की कोशिश की है। क्या बात है. म्हणजे वेगवेगळ्या भारताच्या क्षेत्रात आपण बघतो की वेगवेगळ्या पद्धतीची कला असते, वेगवेगळ्या प्रकारची चित्र असतात, वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती आपल्याकडे आहे, आणि ह्या सगळ्या कलांना आणि ह्या सगळ्या संस्कृतींना एकत्र आणण्याचं काम जे आहे ते कशा पद्धतीने झालेलं आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कला आणि संस्कृतीविषयी आज आपण बोलतोय, आणि आज आपल्याबरोबर आहेत कलाश्री बर्वे मॅडम आणि आनंद विकास जैनजी, आणि या दोघांशीही आपण कला आणि संस्कृती या विषयाबद्दल माहिती करून घेतोय. असं म्हणतात की कला ही एक अशी गोष्ट आहे जिथे आपण इतके रममाण होऊन जातो की आपण स्वतःला हरवतो.
आणि त्याच वेळी कला हे असं माध्यम आहे की आपल्याला आपलं जे स्वत्व असतं तेही गवसतं. या कलेविषयी आपण कलाश्री मॅडमशी बोलूया. आपल्या नावामध्येच कला आहे आणि तुम्ही काय सांगाल की तुमच्या कलेची सुरुवात कशी झाली किंवा तुमच्या आयुष्यात ही कला आहे, चित्रकला आहे, ती कशी आली? येस, त्याचं श्रेय माझ्या वडिलांना जातं, कारण ते मुळात कला दिग्दर्शक होते आणि बरं. आर्टिस्ट होते. आणि त्यांच्या चित्रांमध्ये खूप वेगळी एक कम्युनिकेशन स्किल असायची. दोन गोष्टींना ते कॉम्बिनेशन करून ज्या चित्रकार पद्धतीने होते? चित्रकार वडील. होते. वा. तर मला ते बॅकग्राऊंड नेहमी खूप अट्रॅक्ट केलं, मोटिवेट करत गेलं आणि त्यामुळे आणि ते कुठेतरी माझ्यात उपजत होतं. त्यामुळे बरोबर. मग कालांतराने कधी मी पण पहिलं चित्र कधी काढलं तुम्ही, आठवतंय तुम्हाला? खरं असं? सांगू का, तर माझं नावही त्याच्यामुळेच पडलं कलाश्री. कारण त्यांनी ते पाहिलं की मी कलर्समध्ये खेळत होते. जन्मल्यानंतर ना माझ्या हातात ब्रशेस, कलर्स, ओहो. तर त्यांना हे कळून चुकलं होतं की ही याच क्षेत्रात येणार आहे, कलाकारच होणार आहे. आणि त्यामुळे बाळाचे माझं ते- पाय पाळण्यात दिसतात आपण Exactly. म्हणतो तसं. तर आणि पहिलं चित्र असं मला आता लक्षात नाही आहे, हां, पण हां. खूपच लहान असताना मी सुरुवात केली होते. बरोबर आहे. म्हणजे अगदी सुरुवातच तुमची होय. ब्रश आणि कलर्स ह्या सगळ्या हो, गोष्टींपासून झालेली हो, आहे. हो. बरोबर आहे. आणि पुढचा प्रवास तुमचा जो आहे की तो कसा झाला? कधी तुम्ही ठरवलं की आता आपल्याला कलाक्षेत्रामध्ये काम करायचंय? ह्याला कारण माझे वडीलच आहेत. त्यांना जेव्हा पण मी बघायचे तेव्हा मी खूप मोटिवेट व्हायचे की एक कलाकार इतका सुंदर असतो तो व्यक्ती. त्याचं बोलणं, त्याचं बघणं, त्याची विचारशक्ती, त्याची शैली, प्रत्येक गोष्टीत त्याच्या म्हणजे तो काही करायला पण घेतला तर ते त्याच्यात कला असायचीच. तर दॅट थिंग ऑलवेज मोटिवेटेड मी. आणि म्हणून मग मी विचार केले की मलाही आय थिंक हेच क्षेत्र निवडायचं आहे आणि तसंच झालं. अँड आय एम व्हेरी हॅपी टुडे की मी कलाकार आहे आणि बस त्या क्षेत्रात काम करायचं आहे, करत राहीन. म्हणजे हा तुम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेतला की ते आपसूक अपसुक आहे, कलेच्या ते माध्यमात आलेलंच आहे. होताच मला तुम्ही. बाकी कोणतेच क्षेत्र माझ्या समोर दिसत नव्हते. माझे बरेच नातेवाईक मला म्हणायचे की तू हुशार आहेस, अभ्यासात पहिली येतेच, शाळेत क्लासमध्ये, तर तू डॉक्टर हो, हे हो, ते हो. पण नाही, मला आतून कधीच ते जाणवलं नाही. आय वॉज ऑलवेज इन टू आर्ट, कम्प्लिटली आर्ट. म्हणजे अभ्यास करतानाही पुस्तकाच्या पाठच्या पेजवरती माझा आर्ट चालू असायचं. बरं बरं. ऑल दॅट ते लक्षण आहेत कलाकाराचे. तर आय एम देअर नाव वा. टुडे. येस. आनंदजी, तुम्ही काय सांगाल की आता तुम्ही मघाशी ज्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं की भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये जे एक कला प्रदर्शन आहे ते भरवलं गेलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण भारतातली जी वेगवेगळ्या भागातली कला आहे ती लोकांसमोर आली. आप उस बारे में थोड़े डिटेल में क्या कहेंगे कि कैसे ये सारे जो प्रदर्शन हैं वो आपने आयोजित किए थे? मैं इसे नेशनल आर्ट जर्नी के रूप में देखता हूँ कि पूरे देश में हमें आर्ट को प्रमोट करना है, आर्टिस्ट को सपोर्ट करना है और हर देश में हर राज्य में जो हमारे इवेंट्स हुए हैं तो उसकी एक अलग ही स्टोरी बनी कि वहाँ सपोर्ट भी थे, वहाँ चैलेंजेस भी थे, वहाँ मीडिया का हमें एक पार्टनर की तरह सपोर्ट मिला. तो वहीं पर कुछ आर्ट कम्युनिटी के जो मैं यहाँ बताना चाहूँगा कि हालांकि आर्ट कम्युनिटी में स्ट्रगल्स बहुत हैं, लेकिन वहीं पर कुछ रुकावटें जो है वो अंदर से ही पैदा की जाती है. जो कुछ हर एक सिटी में, स्टेट में कुछ जो लीडर बने हुए हैं, जो आर्ट को अपने तरीके से गाइड करते हैं और उनको आगे नहीं बढ़ने जा रहे हैं अपने रूल्स थोप के. तो ये भी चैलेंज है एक बहुत बड़ा कि आर्ट कम्युनिटी में ग्रुपिज्म नहीं होना चाहिए. जी जी जी. मैंने पूरे देश में इवेंट्स करने के बाद जो सबसे बड़ी प्रॉब्लम महसूस की वो थी ग्रुपिज्म. आर्ट कम्युनिटी में ये ग्रुपिज्म बिल्कुल ख़त्म होना चाहिए तो हम खुल के पूरी तरह से आगे बढ़ सकेंगे. जहाँ तक मीडिया का सवाल है, हमें डेफिनेटली हमारे मैसेज को, हमारे प्रयास को बहुत दूर तक पहुँचाया. वहीं पर सरकार या डिपार्टमेंट्स हैं उनका भी हमें जगह जगह पर सपोर्ट मिला है. कहीं पर गैलरीज स्पॉन्सर हुई तो कहीं इवेंट स्पॉन्सर हुए. महाराष्ट्र में भी आपके इवेंट्स हुए जहाँ हैं? तक महाराष्ट्र, आज हम महाराष्ट्र में हैं और महाराष्ट्र में मेरे काफ़ी सारे इवेंट्स हुए हैं, मुंबई में, पूना में, और मैंने कोल्हापुर से, बेलगांव से, दूसरे जो पार्ट हैं महाराष्ट्र के, वहाँ से पर्सनली विजिट करके आर्टिस्ट को बुलाया है
और उनके लिए स्पेशल इवेंट्स हुए हैं। वाह। महाराष्ट्र में एक जो कल्चर है वो आर्ट से बहुत ज़्यादा नज़दीक है, ये मैंने देखा है। वो चाहे हमारे यहाँ की सरकार है या यहाँ के जो गैलरीज है, एक बहुत बड़ा सपोर्ट हमें मिला है। ताज होटल कोलाबा में हमारे काफ़ी सारे इवेंट्स हुए हैं और ताज होटल की तरफ से बहुत बड़ा सपोर्ट हमें मिला है। और हर आर्टिस्ट का एक ख्वाब है कि ऐसी गैलरी में, ऐसी जगह उनका वर्क डिस्प्ले हो ताकि वो लोग देख सकें जो आर्ट को अप्रिशिएट करना जानते हैं। जी बिलकुल. म्हणजे जे कला आहे त्या कलेचं ॲप्रिसिएशन तुम्ही जो मुद्दा मांडलात की कलेचा जो आस्वाद घेणं आहे, तर ते आस्वाद घेण्याची पण कलाश्री मॅडम एक भाषा असते. आणि बऱ्याचदा असं होतं की खूप सुंदर चित्र असतात आणि ती चित्र असं होतं की सगळ्यांना कळतातच असं नाही, किंवा कळणं ही पुढची गोष्ट, पण आस्वाद घेणं ही मला वाटतं की मूळ पायरी आहे. तर कसा आस्वाद घ्यावा सर्वसामान्य लोकांनी, काही सांगू शकाल याबद्दल? बघा, मी याच्यासाठी काही रूल्स आणि रेग्युलेशन्स नाही आपण खरंय म्हणूनच. सो आय विल टेल की ती कला आहे ना, ते कन्व्हर्सेशन आहे बिटवीन यू अँड दॅट पेंटिंग. बस की तुम्हाला यू आर ओपन टू इट. तुम्ही काय विचार करता त्याबद्दल, तुम्ही कुठे जाऊन कनेक्ट होताय, तुम्ही कोणत्या रंगाशी किंवा कोणत्या छटाची किंवा कोणत्या स्ट्रोक बरोबर तुमचं जुळतंय तिकडे जाऊन. सो इट इज ऑल अप टू कम्प्लिटली यू. म्हणूनच कला ही सर्वश्रेष्ठ आहे अँड इट इफेक्ट्स ऑल युअर सेन्सेस. तुमचे जे 5 इंद्रिय आहेत त्याच्यावर ते असर करतं, सबकॉन्शियसली कॉन्शियसली ते तुम्हाला बूस्ट करतं. तुम्ही एनलाइटन होता कलामुळे. तुम्ही थोडे वेळ का होईना बाहेरचं जग विसरून जाता आणि तुम्ही तुमच्यात येता, जे मेडिटेटिव्ह स्टेट असतं ज्याला कला हे तुम्हाला खूप जवळ, अध्यात्माच्या जवळ घेऊन जाते. अध्यात्म हे कलेपासून दूर नाही आहे. अध्यात्म म्हणजे काय, तर अध्यात्म म्हणजे आपण आपल्याच आत्म्याला ओळखणं, तो एक प्रवास आहे, त्याच्या जवळ जाणं. आणि कोणतीही प्रकारची कला तुम्हाला तुमच्या जवळ घेऊन जाते, तुम्हाला दुनियेच्या जवळ घेऊन जाते. आणि सो यू आर कम्प्लिटली फ्री. तुम्ही बघा ना कसं बघायचंय त्या कलेकडे, ते तुम्ही कनेक्ट व्हाल, शिकून नाही होणार तुम्ही ते. खरंय. म्हणजे कुठेतरी ज्याला आपण म्हणतो की जो अंतरीचा सूर असतो तो आपल्याला गवसला पाहिजे. आणि एकदा हा सूर आपल्याला मिळाला की मला असं वाटतं की कुठल्याही कलेचा आस्वाद आपण अगदी भरभरून घेऊ शकतो. कला आणि संस्कृती याबद्दल आपण आणखीही बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक मूल हे मूळतः कलाकारच असतं, पण मोठं झाल्यावरही कलाकार राहणं ही एक मोठी अडचण असते. कला आणि संस्कृती याविषयी आज आपण बोलतोय आणि आपल्याशी गप्पा मारायला आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कलाश्री बर्वे आणि अनंत विकास जैन. कलाश्री मॅडम, तुम्ही काय सांगाल की आपण नेहमी म्हणतो की आपल्या भारताला खूप चांगली एक कलेची परंपरा, चित्रकलेची परंपरा लाभलेली आहे. आणि अगदी खूप पूर्वी गेलं तर आपण म्हणतो की चित्रलिपीमध्येच खरं तर सगळं व्हायचं. जेव्हा शब्द नव्हते तेव्हा चित्र होती. तर तुम्ही काय सांगाल थोडक्यात की भारतीय चित्रकलेचा इतिहास? खूप मोठा आहे, हो, खूप जुना आहे, पौराणिक आहे. आणि भारत हे वेगवेगळ्या धर्मांनी, रंगांनी सजलेला, नटलेला देश आहे. तर तेवढ्याच पद्धतीचे कलाही आहेत. जसं काही सांगायला गेलं तर आपले राजपूत, आपले राजस्थानी कला आहे, वारली पेंटिंग्स आहेत, परत दोंद पेंटिंग्स आहेत, कलमकारी आहे, मुघल आर्ट आहे, मुघल आणि पारसी जे काळातले मिळून जे आर्ट होते त्यात. तर असे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे कला आणि त्यावर काम करणं, परत ते गडद रंग, ते बेसिक कलर्स, वा सो अट्रॅक्टिव्ह, किती त्यात खूप सुंदरता आहे. आणि त्यावर सोनं चांदी हे वापरून केलेली कामं. तर बेसिकली हे खूप आपली संस्कृती जपणारी कला होती. त्यावेळेला जे राजे महाराजे किंवा गावातली लोक जे काय लाईफमध्ये एंटरटेनिंग असायचं त्यांच्या ती कला होती. त्यांचे दिनचर्या किंवा काही इव्हेंट जे घडायचे, काही जे आपले सण साजरे,
राजमहलमध्ये राजमहल काय आहे कुणाला माहीत नसायचं, पण ते चित्रकलेतून बाहेर यायचं आणि त्यामुळे लोकांना कळायचं या प्रांतातून दुसऱ्या प्रांताबद्दल जे कळायचं ते चित्रकलेतूनच कळायचं. खरं. त्यामुळे चित्रकला ही खूप खूप मोठं रोल प्ले करते आपल्या आयुष्यात, आपल्याला मेसेज देण्यामध्ये, आपल्याला विचारशक्ती परिवर्तन करण्यामध्ये. आणि त्यामुळे भारत एक खूप मोठं स्थान आहे याच्यामध्ये, म्हणजे हे पूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे की भारत नक्कीच. केवढं मोठं स्थान आहे. त्यात महाराष्ट्राबद्दल बोलायला गेलं तर आदिवासी जी हो. आपली वारली पेंटिंग्स वारली आहे ती तर किती मातीशी जुळलेली आहे. त्याचे तुम्ही पेंटिंग प्रोसेस पण बघितला तर ते तांदळाच्या पिठातनं जे पांढरं रंग बनवून ते ह्याच्यावर काम करतात, काय बोलतात त्याला, गेरू असतं, ते गिरून त्याच्यावर ते सगळं त्यांचं, आणि फक्त ते ट्रायंगल फॉर्म असतात, त्या ट्रायंगल फॉर्म्सला घेऊन त्यांनी केवढं त्याला एनहान्स आणि ब्युटी केले असते, अजूनही त्यातलं इंटरेस्टही संपत नाही आणि ते तितकंच इंटॅक्ट आहे. त्यामुळे भारत आपला देश खरंच खूप ग्रेट आहे. आणि नक्कीच, म्हणजे कला तुम्ही जसं म्हणालात की कला ही मातीतूनही आलेली आहे आणि कला ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला आकाशापर्यंत देखील नेऊ शकते, पोचवू शकते. त्यात असं की संस्कृती जपून, हां. संस्कृती झाली ती संस्कृती आपण जपलोच आहोत. हो. त्याच्यानंतरही बरेच प्रकार आहेत कलेचे, ज्याला मॉडर्न आर्ट म्हणतो आपण, ॲबस्ट्रॅक्ट बोलू शकतो, सेमी ॲबस्ट्रॅक्ट, रिअलिस्टिक पेंटिंग, ज्याच्यामध्ये कलाकार पूर्णतः फ्री असतो, स्वतःला मुक्तपणे तो व्यक्त करतो. खरंय. तर त्याचे बरेच प्रकार आहेत कलेकार. ॲनिमेशनमध्ये आता फॉर्म आले तसं त्याला म्हणजे अनलिमिटेड जरी आहे. माध्यम जरी बदलली तरी मूलतः जी कला आहे तर ती एक व्यक्त होण्याचं माध्यम आहे, अभिव्यक्तीचं माध्यम आहे. अनंत जी, आपने ये जो एग्जिबिशन्स शुरू किए जी, तो प्रत्येक कलाकाराला कुठेतरी एक व्यासपीठ हवं असतं. म्हणजे कलाकार स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी जरी कला करत असेल किंवा पेंटिंग्स करत असेल तरी त्याची एक कुठेतरी आंतरिक उर्मी असते की ते इतर लोकांनी पाहावं आणि इतर लोकांनाही त्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी आपण काम करताय. तो ये जो आपका काम है इसकी शुरुआत कैसे हुई, कैसे आप इस तरफ मुड़े? जैसे आपने बताया कि जो ये प्लेटफॉर्म है उसका नाम स्पंदन है. जी जी. तो शुरुआत स्पंदन से ही हुई थी. एक स्पंदन हुआ था, वाइब्रेशंस हुए थे. मैंने ये महसूस किया है कि जब भी जीवन में कोई बड़ा परिवर्तन होता है तो वाइब्रेशंस होते हैं, हमें एक इशारा मिलता है. मैं गोवा में था. आपको वो इशारा कैसे मिला? जी, मैं गोवा में था और आर्ट से इस तरह से कोई कनेक्शन नहीं था. अच्छा, पहले कुछ कनेक्शन था नहीं? वैसे हाँ, तो हमारे जीवन के हर पहलू में, हर पार्ट में आर्ट तो है. जी. चाहे वो हम चल रहे हैं या खा रहे हैं या बात कर रहे हैं, हर जगह आर्ट के बिना कुछ भी नहीं है. लेकिन डायरेक्ट जो कनेक्शन आज है, ऐसा कोई कनेक्शन नहीं था. मैं जस्ट टाइम पास के लिए कभी देखता हूँ कि चलो फुर्सत है तो एक आर्ट गैलरी कला एकेडमी गोवा में है, वहाँ एक राउंड लगाता था, जस्ट वैसे ही टाइम पास. कोई मेरे को आर्ट का नॉलेज नहीं था, कोई आर्टिस्ट के बारे में, उनकी लाइफ के बारे में कोई जानकारी नहीं थी. लेकिन मैं जो कॉमर्शियल इवेंट्स, जो शॉपिंग फेस्टिवल कर रहा था तो वहाँ हज़ारों लोगों की भीड़ होती थी, चलने के लिए जगह नहीं मिलती थी. और लेकिन ये जो एग्जीबिशंस मैंने देखे, यहाँ आर्टिस्ट बैठे हुए हैं, विजिटर्स कभी एक दो देखने को मिलते थे. तो ये सवाल बार बार नॉक कर रहा था कि आखिर ये लोग इवेंट्स एग्जीबिशन कर क्यों रहे हैं, जब पब्लिक नहीं है तो सेल भी नहीं होती होगी. तो एक दिन मैंने उन जो 8-10 कलाकार बैठे थे गैलरी में, उनसे सवाल किया कि भाई मैं कई बार आपकी गैलरी में आया हूँ लेकिन मैंने विजिटर्स बहुत कम देखे, तो विजिटर्स नहीं है तो फिर सेल भी कैसे होती है. तो मैं जानना चाहता हूँ कि आपका मकसद क्या है, आप इतनी दूर से ट्रैवल करते हैं, पैसे भी खर्च होते हैं, आपका टाइम, एनर्जी, तो ये एग्जीबिशन ऑर्गेनाइज करने का मकसद क्या है. कलाकारों के पास कोई जवाब नहीं था. पीछे से एक कलाकार ने कहा कि सर हमारे प्रोफाइल में एक इवेंट ऐड हो जाता है. मैंने कहा अच्छा. प्रोफाइल में एक इवेंट ऐड करने के लिए इतना तामझाम मैं नहीं समझ पा रहा हूँ, क्योंकि मैं ऑलरेडी इवेंट्स में हूँ. अगर आप चाहें तो मैं आपके लिए एक इवेंट ऑर्गेनाइज करूँ. और जब मैंने ये कहा, मैं अभी भी इमोशनल हो रहा हूँ, क्योंकि वो जो वाइब्रेशंस थे उन्होंने लाइफ बदल दी थी एकदम. तो मैंने ये सोचा कि अगर मेरी एक छोटी सी बात से
इतने सारे चेहरों पे मुस्कान, स्माइल आ गई, खुशी दौड़ पड़ी, तो कुछ करना चाहिए। मैंने उनसे कुछ देर बातचीत की और फिर एक फैसला किया कि मैं कम से कम एक इवेंट, आर्ट एग्जीबिशन ज़रूर करूँगा। वो एक फ़ैसला था। क्या बात है। और शाम को मैंने फेसबुक पर डाला कि अगर मेरे फ्रेंड लिस्ट में कोई भी आर्टिस्ट है तो प्लीज़ कांटेक्ट मी, मैं एक आर्ट इवेंट करने का प्लान कर रहा हूँ। अच्छा, तो वहाँ से आपने तय किया, और जैसे आपने कहा कि कलाकारों के चेहरे पर जो मुस्कान थी, जो खुशी थी, दैट वाज द मोटिवेशन, वो आपके लिए एक प्रेरणा थी, और आपकी जो आगे की जो जर्नी है वो वहाँ से शुरू हो गई। उस बारे में भी हम बात करेंगे। कलाश्री मॅडम, तुम्ही काय सांगाल की एक चित्रकार म्हणून तुमच्यासाठी ही जी प्रदर्शनं भरतात त्याचं महत्त्व काय असतं? मुळात चित्रकला आणि कलाकार ह्याचा उद्देश एवढाच असतं की तो जे काही करतोय ते लोकांपर्यंत पोचावं, आणि ते खूप गरजेचं असतं त्याच्यासाठी. पैसा असतोच फॅक्टर, कारण पुढे काही काम करायचं आहे त्याच्यावर तर पैसा लागणारच आहे. पण मुळात प्रदर्शन करायचं म्हणजे हेच एक उद्देश असतं. त्याची क्रिएटिव्हिटी, सेन्सिटिव्हिटी, तपस्या असते ही. ती तपस्या घेऊन तो लोकांपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे मला लोकांनाही असं रिक्वेस्ट करावं असं वाटतं की ती दाद द्यावी त्यांनी त्याच्या पाठीमागचं त्रास बघावं. जे आपण एक रेट असतं पेंटिंगचं, तिथे आपण खूप इझिली बोलून जातो, बापरे एवढं पेंटिंग एवढ्यात तर. आणि बरेचदा असंही मी ऐकलंय की काय असतं त्यात, असं काहीतरी स्ट्रोक केलेले असतात आणि फ्रेम करून लावतात त्यात. नाही, तसं नसतं ते. खूप काम असतं त्याच्या पाठीमागे. एक स्ट्रोक देण्यात ही ना त्या कलाकाराचं ना आयुष्य लागलेलं असतं त्याच्या पाठीमागे. एक्सपिरियन्स असतं, तपस्या असते, त्रास असते, भूक असते, तहान असते, प्रचंड काही गोष्टी असतात. तर मला वाटतं दॅट इज द वे की आपण आपलं जरा एक्झिबिशन्सकडे, प्रदर्शनाकडे थोडंसं वेगळं विचार, आपली एक शक्ती वेगळी- सकारात्मकतेने सगळ्यांनी पाहिलं पाहिजे की ह्या प्रदर्शनांकडे. आणि आपण खरंच तुम्ही जे म्हणालात की चित्रांच्या किमती जेव्हा बघतो तेव्हा सर्वसामान्य माणसाला आश्चर्य वाटतं की काय आहे ह्याच्यामध्ये. पण तुम्ही जसं म्हणालात की एका कलाकाराचं संपूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये लागलेलं असतं, सगळं म्हणजे सर्वस्व असतं प्रत्येक. कित्येकदा तर त्याची painting पूर्ण म्हणजे. फॅमिली अगेन्स्ट असते त्याच्या, की तू या क्षेत्रात जाऊ नको. आई बोलत नसते, वडील सोडून दिलेले असतात, का तू कला क्षेत्रात चाललायस. तर खूप त्रास आहे कलाकाराला. एक कलाकार बनून पोचतपर्यंत नंतर तो एक्सपेक्ट करतो की त्याचं काहीतरी त्याला काहीतरी चीज व्हावं, व्हॅल्यू कुठूनतरी असावी. येस. आणि तो खरंच एक समाज कल्याण कार्यच करत आहे. तुम्ही एक्सपेक्टेशन ह्याच्यातनं खरंच काही फ्युचर असं, तरीही आपण त्या वी आर ऑन दॅट पाथ, त्या दिशेवर आहोत, त्या ह्याच्यावर आहोत. तर इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग. नक्कीच. म्हणजे खरं तर ह्या सृजनाच्या वाटेवर चालणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. पण तरीही हे जे सगळे कलाकार आहेत ते धडपडून, प्रसंगी घरच्यांचा विरोध पत्करून देखील कला क्षेत्रामध्ये आपलं पाऊल ठामपणे रोवून उभे आहेत. कलाकारांविषयी, कलेविषयी, आपल्या संस्कृतीविषयी आणखी आपण बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत कार्यक्रमातून. आत्ता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कला आणि संस्कृती ह्याबद्दल आपण बोलतोय. असं म्हणतात की कोणताही कलाकार जो आहे तो कधीही अयशस्वी होऊच शकत नाही, कारण मुळातच कलाकार असणं हेच एक मोठं यश आहे. आज आपण बोलतोय, गप्पा मारतोय कलाश्री बर्वे मॅडम आणि अनंत विकास जैन यांच्याशी. कलाश्री मॅडम, आर्ट डिरेक्शन तुम्ही करता, तर ते नक्की काय असतं? कला दिग्दर्शन म्हणजे काय? त्यामधलं जे काम आहे ते नक्की कशा स्वरूपाचं असतं? जेव्हा आमच्यासमोर एखादी स्क्रिप्ट येते, त्या स्क्रिप्ट कधी ऐतिहासिक असते, कधी मॉडर्न असतो, कधीतरी 20 वर्षा पुढचं आपल्याला दाखवायचं असतं. समटाईम इट इज व्हेरी इमॅजिनेटिव्ह. तुम्हाला कल्पना करून काही सेट्स डिझायनिंग द्यायचे असतात. त्या स्क्रिप्टवर ते डिझाईन्स डिस्कस होतात आणि मग त्याप्रमाणे आम्ही ते सेट्स तुम्हाला बनवून देतो. जसं आता हे जे सेट आपण बघतोय, तर दिस इज वन टाईप ऑफ सेट. तर तसंच आम्ही सब्जेक्टला रिलेटेड, विषयाला धरून, आणि एकंदरीत कधी कधी डायरेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू असतात त्याच्यात, कधी आर्ट डायरेक्टर म्हणजे कला दिग्दर्शक पॉईंट ऑफ व्ह्यू असतात. विषयाचं गांभीर्य काय आहे, त्याचा पिरियड कोणता आहे, हे सगळं लक्षात घेऊन जे इरेक्ट करतो त्याला सेट म्हटलं जातं. बरं, म्हणजे हे नाटक, चित्रपट, मालिका अशा सगळ्या गोष्टींसाठी कला दिग्दर्शन लागतं. एग्जैक्टली. नक्कीच. अनंत जी, आप क्या कहेंगे कि आर्ट के काफ़ी फॉर्म्स होते हैं जी.
जैसे एक ट्रेडिशनल फॉर्म है, पारंपरिक कला है, जिसे हम मॉडर्न आर्ट कहते हैं, वो एक है। तो क्या बताएंगे आप ये आर्ट के फॉर्म्स के बारे में? जी, जब मेरा शिमला में फेस्टिवल हो रहा था, 45 डेज़ का एक बड़ा इंटरनेशनल फेस्टिवल था, और वहाँ के सीएम और जो आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंट के साथ इस विषय पर काफ़ी बातचीत हुई थी। अच्छा। और वहाँ से ये एक फैसला भी हुआ था और मेरे को प्रेरणा भी मिली थी कि जो हमारा ट्रेडिशनल आर्ट है वो पीछे होता जा रहा है, क्योंकि मॉडर्न आर्ट हावी हो रहा है। जी जी। आर्ट सभी बहुत अच्छे हैं, आर्ट के तो हमें यानी जितनी तारीफ करें उतनी कम है, लेकिन हमारा जो ट्रेडिशनल आर्ट है वो हमारी धरोहर है, हमारी पहचान है, और वो अगर पीछे होता जा रहा है तो ये सही नहीं है। तो इस विषय पर काफ़ी बातचीत हुई और मैंने एक फ़ैसला लिया था कि जितना हो सकेगा मैं ट्रेडिशनल आर्ट को आगे लाने की कोशिश करूँगा। मैंने ख़ास करके ट्रेडिशनल आर्ट को के कुछ इवेंट्स भी किए, एग्जीबिशंस भी किए, जिसको बहुत बड़ा अप्रिशिएशन मिला, जिसमें सिर्फ पारंपरिक कला थी। हाँ, और गोवा में तो जितने भी विजिटर्स आए सब ने कहा कि हमारा देश का ये आर्ट है और हमें पता भी नहीं। तो ये एक बहुत बड़ा काम है जो जिसकी निश्चित रूप से बड़े रूप में पहल अगर हो सकती है तो वो सरकार की तरफ से होनी चाहिए और इनको सपोर्ट भी मिलना चाहिए पूरी तरह से। मैंने धर्मशाला हिमाचल में देखा कि बहुत ज़्यादा स्ट्रगल कर रहे हैं ये जो, क्योंकि उनका आर्ट बिक नहीं रहा है, उनको आगे बढ़ावा नहीं मिल रहा है, तो वो जो ट्रेडिशनल आर्टिस्ट हैं वो बहुत बड़ा स्ट्रगल कर रहे हैं। और उसके साथ कुछ लोग जो एनजीओ हैं या जो इस तरह के लोग हैं जो उसका फ़ायदा भी ले रहे हैं, उनका शोषण भी हो रहा है। अच्छा। तो ये आज बहुत बड़ा एक विषय है जिस पर न केवल हमें, न केवल आर्ट कम्युनिटी को, सरकार को, हर मीडिया को, सभी को मिल के ये जो हमारी पहचान है दुनिया में ट्रेडिशनल आर्ट की, उसको बचाना चाहिए, उसको फिर से आगे लाना चाहिए। तो ये हमारा प्रयास है कि हम ट्रेडिशनल आर्ट को आगे लेके आएं। जी बिलकुल, क्योंकि वो हमारी परंपरा है, आपली जी परंपरा आहे, परंपरेने चालत आलेली जी कला आहे आणि तो खरं तर आपला खूप एक मोठा असा समृद्ध वारसा आहे आणि त्याला पुढे आणणं हे फक्त कलाकारांचं काम नाही आहे, तर आपल्यासारखे जे कला पाहणारे लोक आहेत, कलेचे आस्वादक आहेत, मला असं वाटतं की त्यांनी देखील ह्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे। कलाश्री मॅडम, तुमचं जे शिक्षण आहे ते कलेमध्येच झालेलं आहे का? होय, मी सर जे स्कूल ऑफ आर्टमधनं क्वालिफाईड आहे। बरं। हो, आता मला एक म्हणजे नेहमी असा एक प्रश्न पडतो की काही जणांचं शिक्षण म्हणजे काही कलाकारांचं शिक्षण हे आर्ट स्कूलमधून झालेलं असतं आणि मग आपण त्यांचे एक्झिबिशन्स वगैरे पाहतो, पण काही कलाकार असेही असतात की त्यांचं शिक्षण हे वेगळ्या कुठल्या तरी विषयात झालेलं असतं, पण तरी अंगामध्ये उपजत कला असते आणि ती कधी ना कधी अशी उफाळून वर येतेच। तर तुम्ही काय सांगाल की काही फरक असतो किंवा काय एक सर्वसामान्य नागरिकांसमोर जो प्रश्न असतो त्याबद्दल? नक्कीच खूप सुंदर विषय आहे हा, आणि कला खरं सांगायचं तर ही उपजतच असते। इन्स्टिट्यूट, कॉलेजेस हे जे आहेत त्याला दिशा देतात, मार्ग देतात। आपली जी थोडीशी लांब जर्नी असे, एक प्रवास असतो, त्याला ते शॉर्टमध्ये आपल्याला ते इझी करून देतात, सोपं करून देतात। विहिरीच्या बाहेर उभं राहून आतलं तळ बघणं आणि विहिरीत उतरून तळ बघणं, या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत। तर तुम्हाला जर खरंच कलेची आतून जाण असेल तर मला नाही वाटत कोणते इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज तुम्हाला रेस्ट्रिक्ट करतील, किंवा असे बरेच कलाकार आहेत जे काही शिक्षण न घेता आज खूप मोठ्या स्थानावर आहेत आणि खूप मोठे मोठे कला त्यांनी दिले आपल्या भारताला। तर हे इंडिव्हिज्युअली आपल्यावर निर्भर आहे। कला कला आहे, ती तो देतोय, तो कला ती डेप्थ आपल्याला समोर मिळते, तर तिथे आपण हे बघायला जाऊ नये की यांनी शिक्षण घेतले की नाही घेतले। दॅट इज नॉट आवर ड्युटी टू बी व्हेरी फ्रँक। म्हणजे आपण खरं तर फक्त त्या कलेचा आस्वाद घ्यावा। अगदी बरोबर। कलाकाराची पार्श्वभूमी काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला जाण्याचं कारण नाही। अगदी बरोबर। अनंत जी, आपके क्या विचार है इस बारे में? ये जो सवाल है ये मेरा जो पहला प्रिंसिपल था इस आर्ट जर्नी को शुरू होने में, उसको सामने लेके आ रहा है। तो मैंने जब ये आर्ट जर्नी शुरू की थी तो कुछ लोगों से बातचीत भी हुई थी और पता चला कि एक बहुत बड़ा
फ़र्क किया जा रहा है सेल्फ टॉट आर्टिस्ट और डिग्री होल्डर्स में और सीनियर आर्टिस्ट और जूनियर आर्टिस्ट में। मेरा ये सोचना था, जो कि आर्ट में फील्ड में आने के बाद मैंने जो महसूस किया कि आर्ट तो आर्ट है जी। उसमें हम कैटेगरी तो बना ही नहीं सकते, उसमें हम फ़र्क तो कर ही नहीं सकते। वो चाहे एक 80 इयर्स का आर्टिस्ट है, चाहे 4 साल की बच्ची है, उनका आर्ट जो भी है वो आर्ट है, हम उसको कैटेगरी में नहीं। तो मेरा ये पहला प्रिंसिपल था कि मैं स्पंदन प्लेटफॉर्म पे सेल्फ टॉट डिग्री होल्डर्स में फ़र्क नहीं करूँगा और सीनियर जूनियर वर्ड्स यूज़ नहीं करूँगा। तो आज 2 दिन पहले मेरा 121वां एडिशन इवेंट हुआ, जो कि 121वां प्रदर्शन हुआ 96 मंथ्स में। क्या बात है। 121 इवेंट हुए, जब 50 मंथ्स में 69 हुए थे तो वर्ल्ड रिकॉर्ड बना था। और आज मैंने पूरे इंडिया को कवर करने के बाद, तो आज भी आप देख सकते हैं मेरे इवेंट्स में कि सीनियर जूनियर आप जो भी वर्ड्स यूज करें, लेकिन वहाँ 80 साल के आर्टिस्ट भी हैं और वहाँ 5 साल की बच्ची भी है, 5 साल की जी। बच्ची भी है। और मैंने कभी किसी आर्टिस्ट से सवाल नहीं किया कि तुम्हारे पास डिग्री है या नहीं है। आर्टिस्ट है, मैं वेलकम करता हूँ, वो चाहे आप लोग या समाज जो भी नाम देता होगा, मेरे लिए वो आर्टिस्ट है और मैं वेलकम करता हूँ। जी, मैं एक छोटी सी एक बात बताना चाहता हूँ कि जैसे स्ट्रगल्स तो है ही, लेकिन मैं जितनी भी पेरेंट्स हैं उनको एक अपील करना चाहता हूँ कि अगर आपके बच्चों में टैलेंट है तो उसको आगे बढ़ाने में उनकी मदद करनी चाहिए। मैंने देखा है कि हम लड़के लोग तो लड़ झगड़ के अपनी पसंद का फील्ड ले लेते हैं, लेकिन सारी पाबंदियां लड़कियों पर हम लगा देते हैं। ये हमारे समाज में हो रहा है। तो उन लड़कियों को अगर पेरेंट्स सपोर्ट नहीं करते हैं, तो जब उनको पता चलता है कि स्पंदन एक ऐसा प्लेटफॉर्म है जो उनके लिए है, यूथ के लिए है, तो उनका कॉल आता है, सर हमारे पेरेंट्स सपोर्ट नहीं कर रहे हैं, एज ए फादर यू प्लीज़ सपोर्ट मी। और जब उनको हम वेलकम करते हैं और उनको जो एक्सपीरियंस मिलता है कि प्लेटफॉर्म ज्वाइन करने के बाद उनको एक बड़ी पहचान मिल रही है, उनको अप्रिशिएशन मिल रहा है, तो उनका हौसला बढ़ता है। जी जी जी। आज मैं प्राउड के साथ ये कह सकता हूँ कि 50, 60, 70 मेरे को नहीं पता कितने लड़कियाँ मेरे को पापा कह के बात करती है। यानी मैं ये समझता हूँ कि इससे बड़ा अचीवमेंट मेरे लिए तो नहीं हो सकता। कितनी प्यारी बात है ना। और किसी को पापा कहना भी इतना आसान एक बात नहीं है। तो इसका मतलब ये हुआ कि उनके अंदर जो कला है, जो टैलेंट है, वो उछाल मार रहा था, वो उसको रोक नहीं पा रही थी और आज उनको एक रास्ता मिला है। तो मैं सभी पेरेंट्स से अपील करना चाहता हूँ कि ये रुकावट नहीं करें, उनको आगे बढ़ने दें। जी बिल्कुल, आपने जो अपील किया है वो इतने दिल से किया है और मला अशी खात्री आहे की आता ते जे त्यांनी सांगितलं की जिथे कला आहे तर त्या कलेला कुठे रोखू नका, विशेषतः जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये ही कला दिसते तेव्हा। कलाश्री मॅम, तुम्ही काय सांगाल आमच्या सगळ्या दर्शकांना जाता जाता की कलेचं जे माध्यम आहे त्याविषयी आपण बोललो, पण काय सांगाल सगळ्यांना कलेविषयी आणि आपण कशा पद्धतीने कला ह्या प्रकाराला बघावं ह्याविषयी? हो, अगदीच ते एक ना मला मनापासून आवडेल सांगायला की कलाकडे किंवा आपल्या मुलामध्ये जी कोणती कला आहे, त्याला इंटरेस्ट आहे, त्यामध्ये आवड आहे, घरच्यांनी नक्की त्यांना सपोर्ट करावं, कारण हे ते व्यक्ती साधारण नसतात। आपल्यात असलेली कला आपल्याला ओळखायला पूर्ण आयुष्य जातं, तर काही मुलांना ते कळून जातं की मला ह्या क्षेत्रात काम करायचं आहे। आणि आता तरी टेक्निकली खूप चांगले प्लॅटफॉर्म अवेलेबल झालेत, खूप छान कलेला सपोर्ट आहे। तर माझं आवर्जून असं सांगणं असेल की कला ही क्षेत्र निवडावे, नक्की निवडावे, खूप स्कोप आहे, खूप सुंदर क्षेत्र आहे आणि मुळात तुम्ही आयुष्य जगलात ह्याची तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान मिळेल। आणि होप्स खूप छान आहेत आणि नक्कीच त्याला कला कधी संपणारी विषय नाही आहे, कारण प्रत्येक गोष्टीत कला आहे, कलाच आहे सगळीकडे, तर ती संपणारी गोष्ट नाही आहे। नक्कीच। आप क्या कहेंगे हमारे दर्शकों से? मैं ये कहना चाहता हूँ कि अपने टैलेंट को किसी भी तरह से रोकें नहीं, उसको आगे बढ़ाएं और आपको ऊंचाइयाँ छूनी है और दुनिया में अपनी पहचान बनानी है और सफल होना है पूरी तरह से, और हम सब आपके साथ हैं।
जी, मला बहुत अजून एक सांगायला आवडेल शुक्रिया. की ज्या मुलांना असं वाटत असेल की मी कुठेच कोणती कला माझ्यामध्ये नाहीये, तर नाही, असं स्वतःला त्यांनी ध्यान देऊन बघावं किंवा त्यांच्या आई वडिलांनी घरच्यांनी त्याच्याकडे बघून जी कोणती कला त्याला सपोर्ट करेल, कारण कला तो कोणत्याही क्षेत्रात असू दे, काम करत असू दे, एज्युकेशनमध्ये असू दे, एखादी कला त्याच्यामध्ये असेल ते खूप त्याला सपोर्ट करेल आयुष्यात, खूप वेगळ्या दृष्टीने नक्कीच. बघायला म्हणजे आयुष्याकडे. कला हे एक आपण व्यवसाय म्हणून पण निवडू शकतो, एक छंद म्हणूनही निवडू शकतो, पण कला ही आपल्या आयुष्यात जेव्हा असते तेव्हा खरोखरच जसं मॅडमनी सांगितलं की आपण अक्षरशः जगतो. असं म्हणतात की आयुष्याची जी अंधारी रात्र असते ती देखील आपण तेजोमय करू शकतो Yes. जेव्हा आपण अंतरीचा दीप प्रज्वलित करतो. आणि हाच अंतरीचा दीप म्हणजे कलेचं एक माध्यम आहे. कलेविषयी आज आपण बोललो आणि आपल्या दोन्ही जे आपण पाहुणे आमंत्रित केले होते त्यांनी भरभरून आपल्याला त्याविषयी सांगितलं, अगदी मनापासून सांगितलं. आप बहुत अच्छी तरह से आपने हमारे दर्शकों तक आपके जो विचार है वो प्रकट किए. तुम्हा दोघांचेही आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी मनापासून आभार मानते. आम्ही पण धन्यवाद. आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. नमस्कार दर्शको, आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.